सर्वांना गुड मॉर्निंग. तर सकाळी-सकाळी आम्हाला त्र्यंबकला जायचं होतं. त्यासाठीच आम्ही छान असा चहा घेतला. चहा घेतल्यानंतरचा मूड मात्र अगदी छान आणि फ्रेश होऊन जातो. 7 दिवसाचा जो काही थकवा होता, तो या एखाद्या चहाने मात्र लगेच निघून जाईल असं वाटलं होतं आणि खरंच निघाला सुद्धा. कडक असा घरच्यासारखा चहा मिळाला कारण हॉटेलमध्ये अगदी टेस्टी चहा मिळत होता अद्रकवाला, तो घेतला. चहा करून झाला आणि हॉटेलवाल्याच काकांची रिक्षा होती, सो त्या ऑटोनेच आम्हाला तिकडे सोडलं. ऑटो वगैरे करून आम्ही फायनली आता त्र्यंबकला पोहोचलेलो होतो. सोनूला मात्र पुढे बसवलं आणि आम्ही तिघंही मागे बसलो होतो. मी, मम्मी आणि वहिनी. आता त्र्यंबकला आलो आणि इतकी मोठी लाईन होती ना, का रात्रीचे अगदी 9-10 वाजले असते तरी आम्हाला दर्शन मिळालं नसतं. पुन्हा ती लाईन बघितली, पुन्हा आम्ही बाहेर गेलो आणि मात्र शेवटी व्ही-आय-पी तिकीट काढलं. मन मात्र घट्ट केलं, व्ही-आय-पी तिकीट काढलं कारण आम्हाला व्ही-आय-पीने दर्शन घेणं अजिबात आवडत नाही. पण आज आमच्याकडे काही ऑप्शन नव्हता कारण अधिक मास असल्यामुळे इतकी गर्दी होती ना, का प्रचंड गर्दी असल्यामुळे आणि लाईनही खूप मोठ्या-मोठ्या होत्या. 200चं व्ही-आय-पी तिकीट काढलं. पर पर्सन ₹200 होतं आणि 2500ची सुद्धा लाईन होती, पण आम्ही 200च काढलं. आणि असंही म्हटलं, जे पैसे आहेत आपले ते ट्रस्टलाच जाणार आहे म्हटल्यानंतर एवढं काही टेन्शन घेण्याची गरज नसते. अ, तिकीट काढलं होतं तरीसुद्धा ह्या लाईनमध्ये सुद्धा आम्हाला 3 ते 4 तास लागले आणि फायनली आम्ही आता त्र्यंबकराजाचं दर्शन घेतलं. पण दर्शन मात्र इतक्या जवळून झालं ना आणि सुकून भरी जिंदगी, इतकं सुंदर असं दर्शन झालं आणि मन अगदी छान प्रसन्न झालं. गर्दी तुम्ही बघू शकताय. बाहेर शॉप वगैरे नव्हते. सगळं काही उठवलं गेलेलं आहे कारण आता कुंभमेळा येतोय म्हटल्यानंतर अतिक्रमणमध्ये असलेले सगळे शॉप तोडले. म्हणून शॉपिंग वगैरे काही केली नाही कारण आम्हाला पुन्हा गुरुपीठला जायचं होतं कारण नवनाथ पारायण सुद्धा आमचं दुसऱ्या दिवशीचं बाकी होतं. असा होता आमचा